वृंदा, इथं काय काम आहे तुझं? जा, अभिमन्यू साहेबांचं जेवण गरम कर. जा. सौभाग्यवती दुर्गवे विश्वासात्मा दुर्धरता तथापि सानचिन्तेत धैर्य यस्याः परं धनं प्रमान् हत्वा मायां च सत्ये तिष्ठति निश्चला स्वतेजसा विराजन्ति सदा सौभाग्यवती. आज उशीर झाला जणू. हो उशीर झाला आज. लय भूक लागली असेल ना? हो तुम्ही वा पुढं, मी जेवणाचं बघतो. हो काका. अगं पैसे हवे होते तर मागून घ्यायचे होतेस ना. चोरी करायला नको होतीस. पैसे हवे तुला तुला हे घे. हे पैसे. अगं सांग ना काय हवंय तुला? काय हवंय? नवरा हवाय माझा. असं काय चाललंय नक्की? हे आधी चोरीचा आरोप केला आणि मग हातावर पैसे ठेवले. या सगळ्यात मी आई बाबांबद्दल सांगते तरी काही नाही वाटलं त्यांना. पण मग मी नवऱ्याला शोधायला आली हे सांगितल्यावर शांत का झाला तो? जाताना पण मागे वळून बघत होते. आता ह्या सगळ्याचा काय अर्थ लावायचा? मोहनाचे असा काहीच पुरावा नाही सापडलाय अजून. हरी काका, काही हवंय का तुम्हाला? तू बाकीची कामं आवरून घे, ही घेऊन जातो जेवण मालकांना. अहो नाही, नको, मी नेते ना. तुम्हाला जमणार नाही, मी देते. काय म्हणालीस? मला जमणार नाही? 40 वर्ष झाली या घरात. असं कुठलं काम नाही जे मला जमणार नाही. अहो नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं. जेवण गरम आहे ना म्हणून म्हणाले मी. कधी कोणतं काम करायचं, कोणाचं काम संपवायचं चांगलं ठाऊक आहे मला. हरी काका, मी तर फक्त हे जेवण. मला कामं करता बी येतात आणि कामं संपवता बी येतात. ध्यानात ठेव, वरचा समद बघतोय.
मी मुंबईत आली आहे ते माझ्या नवऱ्याला शोधायला. प्रत्येक क्षणी एकच विचार असतो डोक्यात माझ्या, कधी तो सापडतोय आणि मी त्याला घेऊन निघून जाते इथून. अहो काका, तुम्ही कशाला घेऊन आला? ते मी आलो असतो ना खाली. हो मालक, लहानपणापासून तुम्हाला अंग खांद्यावर खेळवलंय. कित्येक वेळा तुम्ही माझ्या मांडीवर बसून जेवलात. आज हे ताट आणलं, त्यात काय एवढं? नाही ते सगळं ठीक आहे, मला तुम्ही सांगा, तुम्ही माझं कधीपासून ऐकणार आहात? का, काय झालं? अहो इतकी वर्ष मी तुम्हाला सांगतोय मला आहो जाऊ करत जाऊ नका म्हणून. का नाही ऐकत तुम्ही माझं? अहो नाही नाही, म्हणजे नोकरानं मालकाला असं चार चौघांसमोर अरे तुरे करणं बरं नाही दिसत, शोभत नाही ते. चार चौघात ना? हो. आता इथे आहे का कोणी आपल्या व्यतिरिक्त? बर, जेवून घे. एक सांगू का? सांगा ना. तुला एवढा वेळ कसा मिळतो? म्हणजे तू तुझ्या कामाच्या व्यापात अडकलेला असतोस, तुझ्याकडे अजिबात वेळ नसतो. हा, मग त्या वृंदाशी बोलून वेळ का वाया घालवतोस? वृंदा? हा, अहो ते तुम्ही पाहिलं ना, माझं पाकिट तिच्याकडे होतं, मी तिला जाब विचारतोय तर ती तिचंच रडगाणं सांगायला लागली मला. अरे ती ऐकवते, तू ऐकायला तयार असतोस म्हणून. तिला काही कळत नाही, ती नवीन आहे, त्यामुळे मालकाने अशा लोकांची किती बोलायचं हे ठरवायला हवं. मारणाऱ्याचा हात अडवता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड नाही, त्यामुळे आपणच 2 हात लांब राहिलेलं बरं. अहो काका, मी तिला फक्त विचारत होतो की ती इथे काय करायला आली आहे. स्वयंपाकासाठी. स्वयंपाकीण बाई आहे ती, त्यासाठी ती इथं आली आहे. बाकी ती काय करते त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही. हो बरोबर. आणि तिच्या मनात काही असेल, तिचा काही हेतू असेल तर वरचा बघून घेईल. तो हाय ना मग, तो समजे हिशोब करतोय. तू बोलायस, कोणाला खांदा देशील ना तर लोक डोक्यावर बसायला कमी नाही करणार. खरं तर मी नोकर माणूस. अहो काका, लहानपणापासून तुला बघतोय मी. तुला कधी चुकीचा सल्ला दिलाय का? कधीच नाही. आज पण देणार नाही. आतापर्यंत तुला मी जे जे सांगितलं त्यानं तुझं भलंच झालं ना? मग आता सुद्धा भल्याच सांगतो, तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. बरं. जेव. जेवतो. तुला काय हवंय का? मग इथं काय करतेस? ते अभिमन्यू साहेब उशीर आले ना, ते त्यांचं जेवायचं बघत होते. भूक तर मला पण लागली आहे. माझं पोट पण भरावं लागेलच ना.
काय काम दिलं होतं? वृंदा मुंबईत यायला नको होती, ही जबाबदारी माझ्यावर होती. मी सगळे प्रयत्न केले पण पण तरी ती आली. मला माफ करा. माफी नाही, ती वृंदा मुंबईत येते, मोहनला शोधते, किर्लोस्करांच्या घरी जाते आणि तू मी प्रयत्न करत होते पण तिला याला त्या मार्गाने मदत मिळत होती. मी सगळं केलं. मी तिला सांगितलं, घाबरवलं, तिला धमक्या दिल्या पण माझ्या धमक्याला ती भीक घालत नव्हती. शेवटचे 4 दिवस आहेत तुझ्याकडे. सौभाग्यवती वृंदा मोहन मुंबई सोडून जायला हवी. सौभाग्यवती वृंदा मोहन जर पुढच्या 4 दिवसात मुंबई सोडून गेली नाही तर 5व्या दिवशी तू हे जग सोडून जाशील. अचानक ही आग कसं काय विजली? काय सुरू आहे हे? आग लागली असेल का कोणीतरी लावली असेल? कोण असेल या मागे? आजी एवढ्या रात्री वडाच्या झाडाखाली का गेले असतील? आणि तो नैवेद्य तो का ठेवलाय तिथे? आणि दिवा का लावतात? काय कारण असेल? शोधायला हवं.
काही हवंय तुम्हाला? तू इतक्या घाईघाईत कुठे निघाली होतीस असं विचारायचं होतं मला. मी ते अभिमन्यू सरांची कॉफी द्यायला चालली आहे. आमची कधी काळजी घेणार नाही, म्हणजे आम्हाला कधी मिळणार चहा, नाश्ता, कॉफी? चहा नाश्ता व्हायला थोडा वेळ लागणार आहे. तुम्ही खोलीत बसा तोपर्यंत. मी आधी कॉफी देऊन आले. आधी अभिमन्यूचा नंबर मग आमचा, असं आहे का? सर, कॉफी. हा ठेव ना. एक मिनिट. नाव काय तुझं? हॅलो, नाव काय तुझं? वृंदा. सौभाग्यवती वृंदा मोहन. हा, ते काल तू म्हणाली होतीस तुझा नवरा हरवलाय, त्याला तू शोधतेस ना? हा, तर ते तुझ्या नवऱ्याचा काही फोटो वगैरे असेल तर देऊन ठेव मला. पोलिसात माझे काही मित्र आहेत, तुझ्या नवऱ्याला शोधायला मदत होईल. मोहन, शोधायची गरज नाहीये. तू इथे माझ्या समोरच तर आहेस. तूच आहेस माझा मोहन. काय आहेत ना फोटोज? नाही आहेत. नाही आहेत? तुझ्याकडे तुझ्याच नवऱ्याचे फोटोज नाही आहेत? नाही, म्हणजे होते फोटो, हा. खूप फोटो होते, पण मुंबईत जेव्हा आले ना तेव्हा सगळी बॅग जळाली माझी. सगळे फोटो पण जळाले. नाही, पण बॅग जळली असली तरी मोबाईल मध्ये असतील ना फोटोज? नाही, माझ्याकडे तो छोटा फोन आहे ना, बटनवाला. फोटो नसतात त्यात. अरे मग तू कसं शोधणार आहेस तुझ्या नवऱ्याला? मी एनिवे, मी आता जरा कामात आहे. हा जरा पसारा आवरून घेतेस का प्लीज? हो, मी लगेच आवरते. थँक्यू. हॅलो. मोहन, मोहन, आत या लवकर. वा वा वा, बायको एवढ्या सकाळी सकाळी प्रेमाने हाका मारते. बोला, काय पाहिजे? अच्छा, प्रेमाने नव्हतं का ते? काय झालं? काय आहे हे? पेन आहे. हे पेनाचा टोपण खायची घाणेरडी सवय काय आहे तुला? आणि कधी सुटणार आहे ही? अगं, मी इतकं प्रेमाने चांगलं चुंगलं करून खाऊ घालते ना रे तुला. हा. मग हे टोपण का खायचं असतं? ए बाबा, कशाला सापडलास रे? बघ, माझी बायको ओरडते मला तुझ्यामुळे. मोहन, वृंदा, मस्करी नाही करत आहे मी. ही घाणेरडी सवय जाणार आहे की नाही तुझी? जाणार आहे ते मी
नोकरीच्या टेन्शन मध्ये असतो ना, मग मी अस्वस्थ झालो, विचार करत असलो की मग ते असं होतं कधी कधी. कधी कधी हा मग आतापर्यंत ना अशी 10-15 पेनं बघितली असतील मी, टोपण खाल्लेली. आता जाऊ दे ना. जाऊ दे ना काय अरे, हे असं पेनाचं टोपण कोण खातं? प्लास्टिक असतं ते, इथं तिथं पडलेलं असतं, धूळ जंतू, तेच सगळं पोटात जाताना आजारी पडतो माणूस. चालणार आहे का ते? नाही म्हणजे नाही चालणार. मोहन अरे हा. काय आहे हे? पुन्हा जर मला हे दिसलं ना तर बघच. नाही नाही